देखता हूँ ना, इधर आ जाओ। क्या है ये 3-3 लोग मरते हैं और आपकी वजह से आप लोग कुछ ध्यान नहीं देते हो, इसलिए ये सब भयानक दुर्घटनाएं शहर में हो रही है। देखता हूँ कि आ जाओ इधर 10 मिनट में, मैं पहुँच खड़ा हूँ इधर। ऐसा मेरे साथ बात नहीं करना हो, देखता हूँ अगर हाँ 3 लोग मरे, क्या छोटी बात है क्या? थोडं मागे एवढी होते CR गेटचं उल्लंघन होतं, तुम्ही काय कारवाई केली मला सांगायचं? तक्रार आली होती पंचनामा केला होता परवाच्या दिवशी. आप कितने साल से रहते हैं? 2 वर्षापासून इकडे भरणी केलेली आहे. तहसीलदार म्हणून तुमचं कर्तव्य नाही का? सर यांना 4 महिन्यापूर्वीची यांना तक्रार दिली सरांना, यांनीच तक्रार दिली. येस 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 मला धमकी दिली होती हिरेन मात्रे जो भरती करत होता आणि त्याला टीमच्या निर्देशनास पण आणून दिलं होतं. कोण हिरण मात्रे? यांचा महेश मात्रेचा भाऊ जे नगरसेवक होता. अच्छा, म्हणजे महेश मात्रे आणि हिरण मात्रे भरणी करतात. मग तुम्ही काय त्यांना तक्रार दिली? तुम्ही लेखी तक्रार केली? तलाठीनं सांगितलेलं ही भरणी बंद करा. अजूनही कालपर्यंत चालू होती, काल दुपारी चालू होती, आज बंद आहे. हो सर. सर या सिरियल नंबरमध्ये आपण गुन्हे पण दाखल केले. गुन्हे दाखल होतात पण भरणी बंद होत नाही. गुन्हे दाखल केले असते आणि कारवाई झालेली नाही. कारवाई केली असती तर आज 3 लोक मेली नसती ना. आता 2 15-16 वर्षाची पोरं मेली, परत अजून एक माणूस मेला. हे 3 लोक आता यांच्या हत्येला किंवा हत्याच बनणार ना, ते मृत्यूला जबाबदार कोण मला सांगा. पण केलं पण काय फायदा काय, म्हणजे रिटर्न काय? सर एकच ठिकाण नाही, आपल्या ऑफिसच्या मागेपर्यंत तिथे पण चाललंय तसं. त्यांनी तुमच्याकडे 4 महिन्यापूर्वी तक्रार केली होती, तुम्ही लेखी केली होती. हा, लेखी तक्रार केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर काही गुन्हे दाखल केले? नाही, गुन्हे दाखल केले का? ते जी नावं घेतात त्यांची, आता मला काय त्यात राजकारण आलायचं नाही, पण ते आता ज्यांची नावं घेत आहेत ते सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत. मग तुम्ही त्यांच्यावर काही कारवाई केली का? की हे पण इकडे पण त्या याच्यासारखंच बोरवेल सारखंच होणार? तुम्ही त्यांची जी तक्रार आहे त्यांची तक्रार आहे, ती तक्रार तुम्ही जिवंत ठेवा. माझ्या तक्रारीनंतर आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांकडे गुन्हे दाखल करा. जी काही कारवाई करता येईल ती करा. की अजून तुम्हाला वर्ण कोणाचा फोन आल्यानंतर थांबणार? 3 लोकांचे बळी गेले, अजून 10 लोकांचे बळी जायला देणार का तुम्ही? मीरा भाईंदर महानगरपालिका जोरात टाळ्या वाजवत सांगते की आमचा कारभार हा स्वच्छ कारभार आहे. स्वच्छ कारभाराची पोचपावती काल मीरा भाईंदरकरांना मिळाली. आज जो ही प्लॉट आहे, काल ह्याच्यामध्ये एक मोठी आग घडली. आगीची घटना घडली. आगीमध्ये नाहक 3 जणांचा बळी गेला. त्याच्यामध्ये 2 जी मुलं आहेत, एक 15 आणि 16 वर्षाचं मुलं. ह्याला जबाबदार कोण? मीरा भाईंदर शहरामध्ये आतापर्यंत घडलेली ही 6वी घटना आहे. अनधिकृत जागेवरती शेड बांधणाऱ्याला इलेक्ट्रिसिटी मिळते कशी? पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदली जाते. म्हणजे टॅक्स स्वरूपात बसणारे जी मीरा भाईंदरकर आहे त्यांच्या जीवाची पर्वा आणि मीरा भाईंदर महानगरपालिका त्यांना पोचपावती म्हणून देत काय? तर शून्य. मीरा भाईंदरकरांमध्ये जो सर्वसामान्य टॅक्स स्वरूपामध्ये पैसा भरतो त्याला पिण्याच्या पाणीसाठी किंवा इलेक्ट्रिकच्या कनेक्शनसाठी दारोदार भटकावं लागतं. परंतु मीरा भाईंदर महानगरपालिका ह्याच्यावरती काही बोलणार नाही, कारण महानगरपालिकेने वेगळी स्कीम काढलेली आहे. अनधिकृत राहा, तुम्हाला अनधिकृतपणे आम्ही तुम्हाला पोचू, ही त्यांची जबाबदारी आहे. आणि कालच्या या घटनेच्या नंतर पुन्हा एकदा मीरा भाईंदर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, विशेषतः तहसीलदार कार्यालय आणि महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांचा कसा गजब कारभार आहे याची पोचपावती मिळाली. काल या आगीच्या घटना घडल्यानंतर संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये संतप्त अशा तीव्र प्रतिक्रिया निघत होत्या. यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक इथे स्वतः आलेले. त्यांनी स्वतः तहसीलदार आणि आयुक्तांना खडे बोल सुनावले की विहिरीचं कनेक्शन मिळतं तरी कसं? उद्या आज जर ह्या 2 घटनांमध्ये जर 3 जणांचा बळी गेला आहे, म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका तहसीलदार कार्यालय अजून काही जणांचा बळी घेणार आहे का? आणि ह्याच्यावरती चुपगिळी का? मनुष्यवधाचा गुन्हा अजूनपर्यंत दाखल होत नाही? आता ह्या घटनेला 24 तास कंप्लीट होतील, परंतु या संपूर्ण गोष्टीवरती सगळ्यांनी चुप्पी ठेवलेली आहे. या संपूर्ण घटनेबाबत इकडचे काही समाजसेवक आहेत त्यांनाही विचारणा केलं. प्रताप सरनाईकांचं नेमकं म्हणणं काय आणि मनपा आयुक्ताचं नेमकं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ. विजयजी काय सांगाल, काल जी आगीची घटना घडली या ठिकाणी अनधिकृतपणे इलेक्ट्रिसिटी मिळत आहे, त्यांना विहीर खोदून दिली जात आहे. म्हणजे मीरा भाईंदरकर जे टॅक्स रूपामध्ये पैसा भरतात ते पाण्यासाठी वंचित आहेत.
कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी, तहसीलदार आणि इकडचे राजकीय शासकीय जेवढे अधिकारी असेल सगळ्यांचं तुम्हाला वाटतं आहे की एकत्रितपणे हा लोकांना लुटण्याचं काम आहे? ही मीरा भाईंदर शहरामधली जवळपास मला वाटते 3री ते 4थी घटना आहे जे आग लागून घडलेली आहे. आणि मीरा भाईंदरमधले जे प्रशासन आहे ते महापालिका प्रशासन असेल, तहसील असेल, पोलीस प्रशासन असेल, हे सर्व भ्रष्ट आहे. सिस्टम पूर्ण भ्रष्ट आहे. कारण या ठिकाणी कुठलाही माणसाच्या जीवाचं काही पडलेलं नाही आहे. काल ज्या जागेवरती मी उभा आहे इथे आग लागून 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास त्याच्यामध्ये 2 लहान मुलं होती. कुठेतरी या प्रशासनाला ह्या मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खायला लाज वाटली पाहिजे. तुमच्या घरातली माणसं नाही आहेत, पण ह्या ज्या घटना घडत आहेत, ज्या जागेवर तुम्ही उभा आहे ह्याच्या बाजूला शासनाची जमीन होती, त्या शासनाच्या जमिनीवरती अतिक्रमण आहे. काय करते प्रशासन? एखाद्या माणसं जीव जायचं वाट पाहत आहे. प्लास्टिकचे शेड या ठिकाणी याआधी पण एक जे काश्मीरमध्ये घटना घडली होती, मोठं प्लास्टिक शेड होतं, तिथे आग लागली, पूर्ण सामान जळून खाक झालं. फक्त 1 दिवसापुरती मीरा भाईंदर महापालिकेने तोडक कारवाई सुरू केली. पुन्हा आहे त्याच जागेवरती त्याच ठिकाणी लोक येऊन धंदा करायला लागले. फर्निचरचा धंदा करायला लागला, कोणी काय गॅरेजचा धंदा सुरू करायला लागला. काय करते प्रशासन? का कंटिन्यू कारवाई करत नाही आहे? म्हणजे ह्यांना मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खायची सवय झालेली आहे, म्हणून हा सगळा प्रकार घडत आहे. आणि कुठे ना कुठे याच्यामध्ये शासनाने या घटनेची दखल घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आता सध्या प्रतापसाने मंत्री आले ते, पण मी त्यांनाही विनंती करतो की शासनाने याची दखल घेणं गरजेचं आहे. या स्थानिक स्तरावरती फक्त अधिकाऱ्याची इथून तिथे बदली केली जाते, काही कारवाई केली जाते. ह्या घटनेवरती मला हेच पाहिजे की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतोय की नाही. नाही, चुकी सगळी मीरा भाईंदरमधल्या भूमाफियांची आहे. आणि हे भूमाफिया जे आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत ह्या ठिकाणी पूर्णपणे कांदळवन होतं. म्हणजे खाजगी मालमत्ता होती, परंतु कांदळवन होतं. त्या ठिकाणी काहीही तुम्ही नियमानुसार बांधू शकत नाही, कारण खाडीचं पाणी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतं. आणि ते जर पाणी जिरलं नाही तर शहर पूर्ण हाहाकार होईल, कारण सगळं पाणी मोठ्या पावसामध्ये शहरामध्ये शिरेल आणि फार मोठी दुर्घटना भविष्यामध्ये सुद्धा घडू शकेल. परंतु आमच्या तहसील कार्यालयानं फक्त डोळेझाक केलेली असं दिसतं आहे. महापालिकेनं डोळेझाक केलेली आहे, कारण खरं तर तहसीलदारांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे कांदळवनाची कत्तल होत असेल, भूमाफियांच्या माध्यमातून तिकडे भरणी होत असेल, त्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल, शासकीय काही जागा असेल तर त्या शासकीय जागेवर जर झोपडपट्ट्या होत असतील तर त्या ताबडतोब खाली करणं किंवा ती ज्या जमिनीवर असं अतिक्रमण होत चाललेलं आहे, भरणी होत चाललेलं आहे, ते होऊ न देणं हे कर्तव्य होतं. महापालिकेच्या लोकांनी ताबडतोब ह्यावर कारवाई करून ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्या काढल्या पाहिजे. आता जी माहिती मिळते त्या इथे राहणाऱ्या महिलेनेच सांगितलं की कोणी कमलेश गुप्ता नावाची एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी 2,500 ते 3,000 रुपये भाड्यानं घेऊन त्या ठिकाणी बोरवेल खोदलेली आहे, बोरवेलचं पाणी त्यांना दिलेलं आहे, शौचालयाची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर ते पाण्याची पाईपलाईन सुद्धा त्यांना आणून देण्याचं प्रॉमिस केलं होतं आणि त्याचबरोबर लाईट पण दिलेले आहेत, प्रत्येकाला मीटरही दिलेलं आहे. म्हणजे एवढी सुविधा सर्वसामान्य जनतेला सुद्धा जे अधिकृत घरांमध्ये राहतात त्यांनासुद्धा मिळत नाही, तेवढ्या सुविधा इथं ह्या भूमाफियांनी करून दिलेल्या आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि काल जी 2 लहान मुलं, एक 14 वर्षाचा, एक 15 वर्षाचा मुलगा आणि त्याचबरोबर एक 45 वर्षाची व्यक्ती जी मृत पावलेली आहे ती त्याच्याचमुळे. आता त्यापैकी दोघे वेस्ट बेंगलचा पत्ता दाखवतात, एक उत्तर प्रदेशचा पत्ता दाखवतात, परंतु कदाचित वेस्ट बेंगल म्हणजे ते बांगलादेशी असण्याची शक्यता आकारता येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बांगलादेशी मीरा भाईंदर शहरामध्ये येत असेल तर पोलिसांनी सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणावर गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. मी पोलिसांना सुद्धा सूचना करतो आहे की सगळ्या आता अशा ज्या झोपडपट्ट्या बेकायदेशीरित्या जी लोकं राहतात त्यांच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हे जे आता मृत पावलेले लोक आहेत त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही प्रस्ताव, शेवटी मृत पावल्यानंतर त्यांना शासकीय मदत देणं हे आमचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना काही मदत आपल्याला करता येते का हे मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही बघणार आहोत. परंतु शेवटी हे सगळं बेकायदेशीर आहे, बेकायदेशीरपेक्षा बेकायदेशीर आहे. त्यामुळे प्रशासनाने ह्या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं. सर, एका ठिकाणी सत्ताधारी सांगतात की आम्ही स्वच्छ कारभार इथे काम करतो आणि एका ठिकाणी अशी माहिती मिळाली की ह्या जागेवर भरणीचं काम जो आता भाजपाचा नगरसेवक आहे त्याच्याच भावाने केलं. आता बघा, आमच्यासारख्या दुसऱ्या पक्षाच्या लोक जर काही कुणावर आरोप करत असेल तर ते आरोप होतात. आता तुमच्यासारखे लोकशाहीचा 4था स्तंभ असणारे पत्रकारच सांगतायत की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाचं भरणीचं काम आहे किंवा
4 महिन्यापूर्वी तुमच्यासारख्या काही पत्रकारांना ह्या ठिकाणी जे अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत, बोरवेल खोदली जाते आणि हे भरणी केली जाते, कांदळवनाची कत्तल केली जाते, याचं अधिकृतरित्या तहसीलदारांना पत्र दिल्यानंतर सुद्धा जर त्यावर कारवाई होत नसेल तर हे म्हणजे आळीमिळी चुपगिळी जसं असतं, त्यामुळे तू करत राहा मी फक्त बघत राहतो अशा पद्धतीचं काही वातावरण ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये पण दुर्दैव आहे. त्यामुळे काय आता लोकांनीच त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळे भोग आता लोकांना काही वर्ष का होईना पण भोगावे लागतील. पण शेवटी जनता आहे, जनता कधी कोणाला वर जमिनीवर ठेवू शकतं आणि कोणाला गाडू शकतं हे जनतेनं प्रत्येक वेळेस दाखवून दिलं. आता एक बैठक पण चालू होते, तो आपण ह्याचं पण एक चौकशी करून ते चौकशी झाल्यानंतर आपण उचित हे काय करता येईल ते पण करेल. आणि बाकी पण आपण आता काय आहे की एक आढावा बैठक घेऊन असा लोकेशन किती ऑलरेडी आयडेंटिफाय पण झाले, अजून ॲडिशनल आहे ते पण आयडेंटिफाय करून आपण लवकरात लवकर कारवाई करेल. सर, ही जागा शासकीय आहे, ह्याच्यामध्ये डेब्रिज फार मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला, तर संबंधित अधिकाऱ्यांवरती आपण कारवाई करणार का? तोच मी सांगत आहे की आपण चौकशी करून की डेब्रिज पडलेले तो डेब्रिज कोण टाकलेले आहे त्याचा पण तपासून आपण कारवाई जे उचित कारवाई करू. सर, कंपाउंड में आग लगी थी, उसके बाद सारे सेट तोड़े गए थे.